करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपली कोण बदनामी करत असेल, आपण कमावलेलं नाव बघा प्रत्यक्षपणे धुळीला मिळवत असेल, कोणी त्रास देत असेल, तर प्रत्यक्षात त्या व्यक्तीपासून आपण लांब राहिलेलंच बरं. दुसऱ्याच्या नावाची बदनामी करून स्वतः मी किती हुशार, ज्ञानी आणि मोठा आहे हे दाखवण्यापेक्षा स्वतःचं मन आणि आत्मविश्वास बघा प्रत्यक्षपणे पडताळून आपण पाहिलं पाहिजे. खरं आणि खोट्याचा उलगडा नक्कीच होऊन जाईल. आता जर आपण पाहायला गेलो, आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या नावाची बदनामी करतो का? प्रथमतः आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून पाहिलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्याला कोणी काही बोललं की लगेच राग येतो. मग दुसऱ्याच्या नावाची ज्यावेळी बदनामी होते त्यावेळी आपल्याला आनंद होतो. मग प्रत्यक्षात पाहायला गेलो तर बघा स्वतः किती आपण हुशार आहोत, ज्ञानी आहोत आणि मोठे आहोत हे आपण लोकांना दाखवत असतो. आपण जेव्हा स्वतःहून दुसऱ्यांच्या चुका दाखवत असतो ना, त्यावेळी आपण हुशारक्या मारत असतो. म्हणजेच काय, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. एक बोट त्याच्याकडे असताना 3 बोटही आपल्याकडे असतात, बरोबर की नाही? परंतु आपल्यावर ज्यावेळी कोणी दोष, बघा ज्याप्रमाणे लोकसुद्धा आहेतच, प्रत्यक्षात आपल्याला कोणी दोषी ठरवलं मग आपला पारा चढतो. मग आपण खरं शोधण्याचा प्रयत्न करत असतो. लोकांनी माझ्यावर प्रत्यक्षपणे हा आरोप का केला, माझं नाव का बघा प्रत्यक्षपणे बदनाम केलं, का लोक मला त्रास द्यायला लागली. मग हे सर्व पाहण्यासाठी आपण खरं आणि खोट्याचा उलगडा ज्यावेळी होतो त्यावेळी आपल्याला सर्व प्रकारे माहीत पडतं. तिथपर्यंत काहीच नाही आहे. काही लोकांना तुम्ही केलेल्या मदतीचं बघा प्रत्यक्षपणे जरासुद्धा मोल नसतं, किंमत नसते. ते संधी साधून तुम्हाला मातीमोल करायला टपलेले असतात. आता लोकांच्या ज्या ज्या वेळेला गरजा असतात, लोकांना ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला बोलावत असतात. आपण त्यांच्या मदतीला धावून जातो, परंतु गरजेपुरतंच. आपल्याला नंतर किंमत नसते. शेवटी ते संधी साधून तुम्हाला मातीमोल ठरवत असतात. आपण विचार करतो त्यांच्या मदतीला आपण धावून गेलो आणि त्यांच्याच ठिकाणी आता आपल्याला स्थान नाही आहे. असं काय गुन्हा केला बघा प्रत्यक्षपणे, असं काय चुकलो? शेवटी विश्वास हा नात्यामधला सगळ्यात महागडा दागिना आहे. सर्वात महाग. आपण सोनं चांदी पाहतो, परंतु त्यापेक्षा सुद्धा सर्वात महत्त्वाचा दागिना जो असेल तो म्हणजे विश्वास. आपल्या नावाची बदनामी कोण करतं? बघा, जर आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येत असतील, पाहायला मिळत असतील, तर ते आपलेच नातेवाईक प्रत्यक्षपणे आपल्याच नावाची बदनामी करत असतात. दोष कोणालाही द्यायचा नाही आहे, फक्त पाहायचं. पाहावे आपणासी आपण. जर आपण बोलायला गेलो की तुम्ही माझ्या नावाची बदनामी का करत आहात, तर ते उलट आरोप करतील, उलट तुम्हालाच बोलतील. म्हणजेच तिथे संवाद घडणार नाही,
तर प्रत्यक्षात वादच पाहायला मिळेल. ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये गाडी आलेली आहे, नवीन वास्तू आपण खरेदी केलेली आहे, त्यावेळेला आपल्या शेजारी जे लोक असतात त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागेल. कारण त्यांना वाटेल की अरे यांच्याकडे सर्व काही प्राप्त झालेलं आहे. मग ते आपली बदनामी करायला सुरुवात करतील. परंतु शेजाऱ्यांनासुद्धा दोष देऊन फायदा नाही आहे. कारण बघा, निंदेचे घर असावे शेजारी, ही संतांची शिकवण आहे. जर प्रत्यक्षात बघा स्तुती करणारे जर आपल्याजवळ असते तर आपली मजल तिथपर्यंत पोहोचली नसती. कारण हे सर्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते आपण कोणाच्या तरी बघा प्रत्यक्षपणे बोलण्यावरून आपण पुढे मजल मारलेली आहे. जर त्यांनी आपली वाहवा केली असती, अभिनंदन केलं असतं, तर आपण अजूनपर्यंत त्याच घरामध्ये असतो आणि तीच आपली जुनी अजून गाडी असती, बरोबर की नाही. आता आपण नवीन कार खरेदी केलेली आहे, नवीन वास्तू खरेदी केलेली आहे, म्हणजे आपली मजल एक स्टेप वर गेलेली आहे त्यांच्याचमुळे ना, बरोबर की ना. म्हणून त्रास देणारे आहेतच हो. त्रास कोणाला नाहीच दिला, अजून सर्वांना त्रास आहे. परंतु प्रत्यक्षात निंदकांना घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. उलट चांगली आहे, आपली पुण्याई वाढते. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारून जातं. कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, हे त्यांच्याकडून आपण शिकलं जातं. ज्या ज्या वेळेला आपली चुकी होते ना, त्या त्या वेळेला ते शेवटी बोलणारे असतात. मग आपण विचार करतो, नाही इथे आपण चुकलेलो होतो, मग आपण सुधारतो, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे बघा अवतीभोवती उलट निंदकाचं घर शेजारीच असलं पाहिजे. स्तुती करणाऱ्यांपासून उलट सावधान असलं पाहिजे. काही माणसं बघा, ज्या प्रकारे पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ, ही काजव्यासारखी असतात. विनाकारण फक्त आपल्यावर जळत राहतात. परंतु आपण समजून जायचं, परमेश्वर आपल्या सोबत आहे. सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. जरी आपलं नाव कोणी खराब करत असेल, बदनाम करत असेल, तरी आपण कुठे चूक करायची नाही. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलंय त्यासाठी त्यांना दोष देत बसू नका. स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या आहेत. बघा, कारण विसरताही येत नाही ना. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, आणि त्या व्यक्तीला परत देताही येत नाही. दिवस निघून गेलेले असतात, मात्र आठवणी कायम राहतात. आपण कोणाला मदत केलेली आहे, कोण व्यक्ती बघा आपल्या मदतीसाठी धावून आलेली आहे, या सर्व आठवणी राहत असतात. कोणत्या दिवसाला कधी मदत केली होती ते दिवस निघून गेले, पुन्हा ते दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्या ज्या वेळेला आपल्यावर प्रसंग ओढवला होता त्या त्या वेळेला कोणती व्यक्ती आपल्या जवळ आली होती आणि प्रत्यक्षात आपल्याला मदत केली होती, आणि कोण व्यक्ती बघा आपल्यापासून दूर झाली, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, चांगले विचार असणं आवश्यक आहे. आपण पतंग माहिती आहे नक्कीच ना, आणि मनुष्य जास्त जर हवेत गेला ना, त्याचा पत्ता आपोआप कट होत असतो. आपण कितीही मोठे होऊ दे, परंतु आपले पाय हे जमिनीवर असणे गरजेचं. जसा पतंग हवेमध्ये इकडे तिकडे कुठेही जातो, परंतु कोणी दुसरा ज्या वेळेला बघा पतंग उडवण्यास येतो आणि त्यावेळी आपला पतंग काटला जातो ना, त्यावेळी तो पतंग कुठल्या कुठे जातो ते आपल्यालाच पत्ता लागत नाही. मग तसा मनुष्य
जर तो हवेमध्ये उडत गेला ना, त्यांना परत इथे स्थान मिळायला मुश्किल होतं. म्हणून आपली जागा आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. ज्या भूमीतून आपण प्रत्यक्षपणे मातृभूमीतून जन्माला आलो, ती भूमी ही आपली आहे. त्या भूमीला कधी विसरायचं नाही. एकदा केलेला चहा परत परत गरम करून प्यायला जर गेलो ना, तर चव बदलते ना, का त्यासारखी पहिल्यासारखीच लागते? नाही लागत. म्हणून ज्याच्यावर विश्वास आहे ना, त्याने विश्वासघात जर केला की पहिल्यासारखा विश्वासच बसत नाही. बघा, प्रयत्न करून बघा. समर्थ म्हणाले, अनुभवाचे बोल. एकदा चहा तुम्ही करून बघा आणि तो चहा पुन्हा पुन्हा गरम करून प्यायला जर तुम्ही लागलात ना, तर त्या चहाची चव ही पहिल्यासारखी नसते. आणि पहिला जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जी प्रथम व्यक्ती आली, त्यावर आपण संपूर्णपणे विश्वास ठेवला होता आणि तीच व्यक्ती विश्वासघात करायला मोकळी झाली आणि शेवटी बघा, त्या आता व्यक्तीवर विश्वाससुद्धा राहिला नाही. असं का? समजून घ्यायला पाहिजे. आपली बदनामी करणारे लोक पूर्णपणे टपलेले आहेत. आपण कुठे चुकावं, कुठे कमी पडावं यासाठी फक्त बघा, जसं आपण एखादी चूक केली त्याप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे. एखाद्या आपल्या आयुष्यात जर चांगलं घडलं तर ते सांगत नाही बसणार आणि ते कोणालाही कळू देणार नाही. परंतु एखादा वाईट प्रसंग ज्या वेळेला आपल्या हातून घडलेला असेल ना, ते सांगायला त्यांना वेळ लागत नाही. म्हणून संघर्षाला हसत मुखाने सामोरे जा. कारण अवघड दिसणारा रस्ता ज्यावेळी आपण पार करतो ना, त्यावेळी आळस, थकवा कधीच येणार नाही. अनेक आहेत त्या रस्त्यावरून, अनेक प्रसंग पाहायला मिळतील, अनेक संकट पाहायला मिळतील, परंतु त्याच त्यांना सामोरं आपण गेलं पाहिजे. नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही आहे. नात्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ती म्हणजे जाणीव, भावना. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होत असतात आणि जाणीवच नसेल तर आपल्या माणसांना परकं व्हायला वेळ लागत नाही. जर आपण विचार करतो ना, हे माझे नातेवाईक आहेत, तो माझा मामा आहे, तो माझा काका आहे, ती माझी आजी आहे, ते माझे आजोबा आहेत, परंतु आपण त्यांच्याशी कधी बोलायलाच गेलो नाही तर नातेवाईक असून उपयोगाचं काय? बरोबर की नाही? त्यांच्याशी मिळून मिसळून राहणं म्हणजे एक प्रकारची जाणीव, एक प्रकारची भावना निर्माण करणं. बरोबर की नाही? ज्या वेळेला चांगल्या प्रकारे बघा उत्तम असे दिवस पाहायला मिळतात. कोणावर बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर प्रसंग पाहायला मिळतं, संकटं उद्भवतात. मग त्या वेळेला आपण गरजेवेळी नक्की जाणं गरजेचं आहे. जर आपण त्यांच्या ठिकाणी प्रसंगावेळी किंवा संकटवेळी जर गेलो नाही तर नुसतं नातेवाईक असून उपयोगाचं आहेत का? नाही आहे. जाणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपल्यावर संकट ओढवेल त्यावेळी ते सुद्धा आपल्याकडे येतच असतात ना. म्हणजे समर्थाने उत्तमाचा का बोध प्राप्त करून दिलेला आहे की नाव कोण खराब करत असतं आणि कोणामुळे आपले नाव खराब होतं हे प्रत्यक्ष आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. म्हणून आपल्या आयुष्यात आपले कर्म हे उत्तमाचे ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.